नमस्कार, मी प्राजक्ता धर्माधिकारी. चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. दीपावलीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. दिवाळी सुरू झालेली आहे आणि ही दिवाळी तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये लक्ष लक्ष दिव्यांनी लख प्रकाश घेऊन येऊ दे अशीच प्रार्थना करूयात देवाचरणी आणि आजच्या चॅट कॉर्नरला सुरुवात करूयात. दिवाळी स्पेशल आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देखील आशा असेल की आज चॅट कॉर्नर वरती कुणीतरी खास गेस्ट असणार आहे आणि तुमची ही इच्छा आम्ही पूर्ण करतोय. आज चक्क चॅट कॉर्नरच्या स्टुडिओमध्ये अप्सरा उतरलेली आहे. तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतेय. सोनाली, खूप खूप स्वागत आणि दिवाळीच्या तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुला देखील थँक्यू. आणि जसं की आता मी म्हटलं तसं अप्सरा थेट अवतरली आहे, तर अप्सरा ते थेट रुक्माई हा तुझा प्रवास राहिलेला आहे आणि आता वेगवेगळी ओळख प्रत्येक फिल्म नंतर किंवा शो नंतर तुला मिळते आणि सध्या तर तू आम्हाला कॉमेडीची बुलेट ट्रेन मध्ये पाहायला मिळतेस. कसा आहे हा सगळा प्रवास आणि दिवाळीच्या निमित्तानं तुला काय सांगावं वाटतंय? खूपच सुंदर प्रवास आहे. म्हणजे अप्सरा ते रखुमाई वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली, वेगवेगळे रोल्स करायला मिळाले आणि खूप टोकाच्या भूमिका करायला मिळाल्या. म्हणजे असं युजली एखादी भूमिका गाजली की मग त्याच प्रकारचे सिनेमे किंवा त्याच प्रकारच्या रोल्स येतात, भूमिका येतात. पण आय हॅव बीन फॉर्च्युनेट की मला एकीकडे अप्सराची प्रतिमा आणि आता पोस्टर गर्लमुळे रखुमाईची प्रतिमा मिळाली आहे. खूप खूप आनंद आणि समाधानी हा सगळा प्रवास होता. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की काहीतरी आता वेगळं करावं ही अपेक्षा प्रेक्षकांची सुद्धा आहे आणि आपली सुद्धा आपल्याकडनं असते. म्हणून कॉमेडीची बुलेट ट्रेन आणि हल्ली काय हास्यपरी असं एक विश्लेषण या शोमुळे मिळालंय. त्यामुळे खूप मजा येते, खूप आनंद होतोय आणि ह्या सगळ्या प्रवासात प्रेक्षकांनी खूप साथ दिली आहे, खूप प्रेम दिलंय. तुम्ही सगळे नेहमीच पाठीशी असता, त्यामुळे इट्स ऑलवेज बीन अ प्लेजर. तू आता आम्हाला सिल्वर स्क्रीनवर तर पाहायला मिळतेस, आता छोट्या पडद्यावर देखील येऊ लागलेली आहेस. याआधी देखील तुझा एक रियालिटी शो येऊन गेलाय. मात्र या सगळ्या गडबडीमध्ये दिवाळीसाठी असं काही खास करतेस का? म्हणजे कधी फराळ केलायस किंवा कधी घरातल्या काही गोष्टी केल्यास, अशी तुझी दिवाळीची आठवण एखादी? हो, मी लहानपणापासून आई आणि माझी आजी, त्यांना आम्ही आई म्हणतो, त्यांच्याबरोबर बसून बऱ्याच गोष्टी करायचे. म्हणजे फराळच्या मला खूप स्वयंपाक करता येत नाही, पण मला चकली जर करायची असेल तर त्याचं मी ते शेप वगैरे करून देते किंवा तळता मला येत नाही किंवा करंज्या भरून ते त्याचे प्रॉपर शेप करायला अत्यंत सुगरण गृहिणीचा, पण ते मला येतं आणि मला खूप मजा येते. बाकी काही कशात मी पडत नाही फार. कारण आता हल्ली काय झालं ना, खूप लाईफस्टाईल प्रत्येकाची बदलली आहे. पूर्वी सगळे एकत्र कुटुंब असायचं, त्यामुळे सगळे एकत्र येऊन या सगळ्या गोष्टी करायचे. आता वेळ खूप कमी लोकांकडे आहे. सगळ्याच घरात सगळीच लोक काम करणारी आहेत. म्हणजे आई सुद्धा काम करते, बाबा सुद्धा काम करतात. तेव्हा अशा वेळेला काय होतं, ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे हल्ली पाकिटातनं बाहेरून सगळ्या गोष्टी आणाव्या लागतात. पण त्या पण काही काही वेळेला खूप छान मिळतात, म्हणून आपण त्यालाही प्राधान्य दिलं पाहिजे. ऑफकोर्स. पण तरी काही गोष्टी आहेत ज्या मी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला दिवाळीचं डेकोरेशन करायला फारच आवडतं. म्हणजे बाकी काही नाही जमलं तरी आय मेक शुअर की दिवाळीच्या 2-3 दिवसापूर्वीपर्यंत कामं संपवून घरी यायचं, शूटिंग विटिंग जे काय असेल. आणि मला साफसफाई करायला खूप आवडते. हो, बापरे. म्हणजे मी खूप क्लेनलीनेस फ्रीक आहे. मला सगळ्यात आवडतं काम काय दिलं तर मी झाडू आणि पुसणं वगैरे करायला घेते. मला खूप आवडतं. आणि ते सगळं केल्यानंतर मग लाइटिंग, आकाशकंदील, दिवे, रांगोळी हे सगळं मला करायला मनापासून आवडतं. म्हणजे एकदम तू फेस्टिव्ह मूड मध्ये आलेली आहेस आता. ॲब्सोल्युटली. आणि आत्ताच माझं शूटिंग संपलंय, त्यामुळे मला अगदी एकच दिवस मिळालाय दिवाळीसाठी. पण ते 2-3 दिवस काढून घरी सगळ्यांबरोबर मी सेलिब्रेट करणार आहे. जर इंडस्ट्रीमध्ये पाहायचं झालं तर फटाक्यांची जर कोणाला उपमा द्यायची झाली तर आयटम बॉम्ब कोण वाटतं? आयटम बॉम्ब? बापरे. मुलगा का मुलगी? कोणी चालेल, दोन्ही. तुला 2 ऑप्शन्स आहेत, मुलगा पण सांग, मुलगी पण सांग. आयटम बॉम्ब मराठी आत्ता ऐक, मी फॉर अ चेंज हिरोचं नाव घेईन. युजली आयटम बॉम्ब म्हणजे मुलीचं नाव घेतलं जातं किंवा हिरोईनचं नाव घेतलं जातं. अय्या, आय थिंक सिद्धार्थ जाधव. का? कारण तो खूप फुटतो, त्याची खूप एनर्जी असते, म्हणून त्या अर्थाने सिद्धार्थ जाधव. ओके. आणि सुरसुरी? सुरसुरी
अमृता खानविलकर. जोडी तिने बरोबर नावं एकदम तू अशी शोधून काढली आहेस हो, एकदम. विचार करून. पण आवडतात फटाके फोडायला? नाही. आता तर काय आपण खूप जरा एन्व्हायरमेंटल फ्रेंडली झालेलो आहोत. आपल्याला पर्यावरणाची आणि या सगळ्या गोष्टींची जाण झाली आहे. पण लहानपणापासूनच मला कधीच फटाके उडवावेसे नाही वाटले. मी खूपच अशी सिन्सिअर, शांत अशी मुलगी होते तेव्हा पण. आता पण आहे. पण आता काय ना, खूप रिस्पॉन्सिबल वागावं लागतं आणि आपल्याला त्या रिस्पॉन्सिबिलिटीजची जाणसुद्धा झाली आहे. पण लहानपणापासून मी कधीच फटाकेबाजी केलेली नाही आहे. पडद्यावरच करते जी काही असते. जोक सपाट. पण नाही, मला फार फार तर फुलझड्या वा, किंवा अनार वगैरे एवढंच. फार आवाज न होणारे हा, आवाज न होणारे किंवा प्रदूषण न करणारे फटाके जास्त प्रेफर करतो आम्ही. चॅट कॉर्नर वरती एक छोटासा ब्रेक घेतोय. लगेचच परत येणार आहोत. सोनाली बरोबरच्या गप्पा ह्या अशा सुरू राहतील. बघत रहा एबीपी माझा. चॅट कॉर्नरवर दिवाळी गप्पा सोनाली कुलकर्णी सोबत. ब्रेक नंतर चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिवाळी स्पेशल एपिसोड आहे. सोनाली आपल्याबरोबर आहे आणि खास गप्पा सुरू आहेत. कॉमेडीची बुलेट ट्रेन तू करतेयस आणि त्याच्यामध्ये तुझ्या बरोबर आहेत द महेश कोठारे आणि त्यांच्याबरोबर तू दुसऱ्यांदा रियालिटी शो करतेयस. सो या रियालिटी शोच्या वेळेला जेव्हा तुला याची विचारणा झाली तेव्हा तुझ्या मनात काय प्रश्न होते, की काही प्रश्न नसताना तू होकार देऊन टाकला आणि मग कॉमेडी करायचा विचार का आला? म्हणजे तसे तुझे जर आतापर्यंतचे फिल्म बघितले तर त्याचा जॉनर काही तसा कॉमेडीचा नव्हता. आता जसं की तुला हास्यपरी म्हणतात सगळे, एक नवी ओळख तुला मिळतीये. पण काय होतं डोक्यामध्ये, का एक्सेप्ट केला आणि काय ठरवलं होतंस या माध्यमातून काय करायचं? हे खूप अनप्रिडिक्टेबली झालेलं आहे सगळं. मी ह्याच चॅनलच्या एका शोसाठी गेले होते आणि त्या शोनंतर मला स्पॉन्टेनियसली बोलावं असं वाटलं स्टेजवर. काही तारकांचा सत्कार आणि त्यांना पुरस्कार होते, म्हणजे येस्ट इयर ॲक्ट्रेसेस, अष्टनायिका. तर ते सगळं झाल्यानंतर मला खूप मनापासून बोलावं असं वाटलं आणि मी बोलले आणि ते खूप आवडलं. लोकांना खूप भावलं, रादर खूप मनाला भिडलं. आणि अजून एका शोमध्ये मी जाऊन खूप हसले. या दोन्ही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या, की अरे ही खूप मन मोकळेपणाने आणि खूप दिलखुलास हसते. आणि त्याच वेळेला स्पॉन्टेनियसली बॅकस्टेज येऊन शूटिंग चालू असताना मला चॅनलच्या लोकांनी विचारलं, की आम्हाला एक ऑफर आहे, कॉमेडीची बुलेट ट्रेन तू जज करशील का? आणि माझं झालं की म्हणजे कुठून आलं हे अचानक? तर नाही, आम्हाला पण आत्ताच सुचलं तुला बघताना, कारण तू इतकी छान पद्धतीने दाद देत होतीस, हसत होतीस. आम्हाला या शोला अशाच व्यक्तीची गरज आहे की जी मन मोकळेपणाने रिॲक्ट होईल. काय होतं ना, हल्ली आपण खूप हसत नाही, खूप दाबून रिॲक्ट होतो, खूप मन मोकळेपणाने बोलत नाही, व्यक्त होत नाही. तर त्यांचं असं म्हणणं होतं की अशा व्यक्तीची आम्हाला गरज आहे, तू करशील का? म्हणलं बापरे. पण एकतर काय, हे सगळेच खूप वेटरन्स आहेत जे परफॉर्म करतात आमच्या शोमध्ये. समीर चौगुलेपासनं विशाखा सुभेदार, अंशुमन, पॅडी, हे सगळेच इतकी वर्ष वेगवेगळ्या प्रकारची कामं करतात कॉमेडी या जॉनरमध्ये. थिएटर, मालिका किंवा सिनेमे. त्यांनी इतकं काम केलं, त्यांना मी काय जज करणार ना. आय एम टू यंग इन फ्रंट ऑफ देम, वयाने सुद्धा आणि अनुभवाने, कर्तृत्वाने मी खूप लहान आहे. आणि कॉमेडीचं असं काही खूप मला आय डोंट नो, मला माहीत नाही आहे. त्यांचं झालं की नाही नाही नाही, ते सगळं करायचंच नाही आहे. कारण हा जॉनरच असा आहे की इथे काय होतं ना, कॉम्पिटिशन अशी आहे, पण ती मोठ्या ह्याची स्पर्धा नाही आहे, की एलिमिनेशन्स नाही आहेत किंवा मार्क द्यायची नाही आहेत. कधीतरी काय होतं, एखादा स्किट जास्त रंगतो, बरोबर, म्हणून काय परफॉर्मन्सेस वाईट होतात असं नाही. सो इट्स अ पार्ट ऑफ दॅट, दोज फ्यू मोमेंट्स. काही क्षणाला एखादी गोष्ट खूप रंगते, खूप जास्त मजा येते, त्याला फक्त दाद द्यायची आहे. आणि काय होतं, म्हणजे युजली कलाकारांना दाद खूप कमी मिळते, प्रशंसा खूप कमी होते. चुकलं की लगेच सांगणारी 10 लोकं असतात, पण आवडलं की प्रशंसा आणि कौतुक करणारी लोकं खूप कमी असतात. सो मी असं ठरवलं की हो, मी जाईन या सगळ्यांची मैत्रीण म्हणून, कलिग म्हणून यांची प्रशंसा करायला जाईन. इतकी वर्ष या लोकांनी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना, प्रेक्षकांना एवढा आनंद दिला आहे, त्या रसिकांच्या वतीने थोडं प्रेम आपणही त्यांना देऊ शकतो. म्हणून या शोमध्ये येऊन मी खूप एन्जॉय करते, खूप हसते. एखादी गोष्ट खूप आवडली की ती त्यांच्या नजरेत आणून देते, लोकांना सांगते. आणि एखादी गोष्ट नाही आवडली की ती पदरात पाडते. त्यामुळे काय होतं,
मजा येते, खूप खूप पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि कॉमेडीचं जे सेन्स आहे ना ते ॲक्शन रिॲक्शनवरती आहे. बरोबर. त्यामुळे टायमिंग महत्वाचं आहे. त्यामुळे ॲक्शन ती सगळी मंचावर घडते, मी बसून रिॲक्शन्स देते आणि मला खूप मजा येते. आय थिंक कॉमेडी इज द मोस्ट डिफिकल्ट जॉब. लोकांना रडवणं खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही एखादी अशी ओळ सांगितली की जी भावनिक असेल तर लगेच डोळ्यात पाणी येऊ शकतं. पण हसवणं हे खूप अवघड काम आहे आणि ती ही लोक इतक्या अप्रतिम पद्धतीने करतात की खूप मनापासून मला त्यांना दाद द्यावीशी वाटते आणि मी खूप तू दिलखुलास आता असते. जसं दाद म्हणालीस किंवा मार्क्स देण्याची तुमची जी स्टाईल आहे ती पण खूप वेगळी आहे. हो. ती कशी सुचली आणि म्हणजे त्याच्या मागे काय लॉजिक होतं? आणि म्हणजे जसं महेश कोठारे damn it, हो. तसं तुझी पण स्टाईल वेगळी आहे. हो. काय होतं, आम्हाला मार्किंग्स करायच्या नाहीयेत कारण ह्या लोकांनी आता त्यांना प्रूव्ह करायची गरज नाही आहे. इतकी वर्ष अप्रतिम काम करतात. जजमेंटसाठी प्रेक्षकांना त्यांना प्रूव्ह करायची गरज नाही. पण जसं मी म्हटलं की एखादी गोष्ट जास्त आवडली की ती नक्कीच अंडरलाईन करायला पाहिजे. त्यामुळे आम्ही काही स्माइलीज काढल्यात. Okay. हल्ली काय होतं, व्हॉट्सॲपचा जमाना आहे, त्यामुळे सगळ्यांना फार काही बोलायची गरज पडत नाही. एक स्माइली पाठवली की समोरच्याला कळतं काय सांगायचं. बरोबर. तसंच आम्ही शॉर्ट अँड स्वीट ठेवलं आहे. स्माइलीज आम्ही दाखवतो आणि मी पुणेरी असल्यामुळे मी पुणेरी विश्लेषणं काढली आहेत काही. जगात भारी अलखवाट अशा पद्धतीची. सो एखादं स्किट आणि एखादं परफॉर्मन्स खूप आवडलं की अशा प्रकारची पुणेरी दाद मी देते. आणि खूपच काही आवडलं तर अर्थात मी डान्सर आहे, त्यामुळे जेव्हा मला खूप आनंद होतो तर मी उठून नाचते. म्हणजे मोराला जसं पाऊस आल्यानंतर तो पिसारा फुलवतो आणि नाचतो, तसं माझं आहे की मला खूप काय आवडलं की मी उठून नाचते आणि मला मग ते कंट्रोल नाही करता येत. सो मी स्टेजवर जाते आणि मग परफॉर्मर्स बरोबर नाचते आणि त्यांना पण ते लोक पण वाट बघतात हल्ली की अरे नाचो मुवमेंट कधी येणार आहे सोनाली, आज काय नाचणार आहे आमच्याबरोबर. त्यामुळे अशा प्रकारच्या काही गमती जमती आम्ही सेटवर करतो आणि खूप मजा येते. म्हणजे द बेस्ट पार्ट अबाउट द शो इज की हे सगळंच खूप स्पॉन्टेनियस आहे. यातलं काहीही ठरलेलं नसतं. अचानक सगळ्या गोष्टी घडतात. कॉमेडीचं पण टायमिंग अचानकच घडतं. म्हणजे तुम्ही कितीही रिहर्सल जरी केली असली तरी त्या क्षणाला जर तर टायमिंग नाही आलं तर मजा येत नाही. काहीतरी वेगळं घडतं. रिहर्सल मध्ये एक असेल तर इकडे काय त्यावेळेला नवीन जागा सुचतात. त्यामुळे खूप मजा येते. आणि महेश सर इज सच अ पॉझिटिव्ह पर्सन की ते कायमच हसत राहतात. त्यामुळे त्यांच्यासाठी एक वेगळा विनोद करायची गरज पडत नाही. ते नॉनस्टॉप बाजूला बसून हसत असतात. फुल ऑफ एनर्जी. ते म्हणजे सकाळी 9 वाजताची शिफ्ट असू देत किंवा रात्री 2ची असू देत किंवा तुम्ही दिवसभर शूटिंग केलेलं असेल तरी ते कायम एनर्जेटिक असतात. हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी असं ते सेटवर येतात. त्यामुळे इतकं आपल्याला वाटतं की अरे वा, चला 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 आपण पण त्या एनर्जीने काम करूयात. महेश कोठारेंचं जसं डॅमेट मुवमेंट आहे तशी तुझी टूर आहे. काय आहे त्याच्या मागे? गंमत अशी आहे की टूर नावाने काहीतरी करावं असं होतं डोक्यात आणि ह्या शोला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करावं अशी इच्छा होती. इतकी वर्ष जे काही छोटा मोठा जो काही माझा अनुभव आहे किंवा आजूबाजूला घडणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपण पाहतो पण कधीतरी ना त्या लोकांशी शेअर कराव्याशा वाटतात. आणि आत्तापर्यंत मी चित्रपटांमध्ये किंवा कार्यक्रमांमधनं लोकांसमोर जेव्हा आली आहे तेव्हा एखादी विशिष्ट भूमिका घेऊन आली आहे. सोनाली कुलकर्णी म्हणून मी लोकांसमोर फारशी आलेली नाही आहे. माझी पर्सनॅलिटी, माझी मतं, मी काय विचार करते हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे असं मला वाटतं आत्ता या टप्प्याला. आणि ते ह्या माझ्या सेगमेंटमधनं येतं. कधीतरी मी गमतीशीर किस्से सांगते, कधीतरी एखादी गोष्ट खूप भावनिक मला टच झाली, संवेदनशील एखादी गोष्ट असेल किंवा कुठल्या तरी गावात गेल्यानंतर मला काहीतरी शिकायला मिळालं नवीन किंवा कुठल्या तरी गावाची एक नवीन प्रथा असेल, जुनी प्रथा जी मला माहिती नव्हती. अशा काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या मला पर्सनली खूप इंटरेस्टिंग वाटल्या. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मला त्या भावल्या, त्या मी लोकांशी शेअर करते. आणि ह्या निमित्ताने लोकांना सोनाली कुलकर्णीची मतं काय आहेत ती कळतात. क्या बात आहे. सोनाली, आज तू आली आहेस चॅट कॉर्नरवरती आणि इतके छान गप्पा मारल्यास दिवाळीच्या निमित्तानं. खूप खूप धन्यवाद. थँक्यू प्राजक्ता, थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हा सगळ्यांना सुद्धा. असंच प्रेम माझ्यावरती सतत राहू द्या आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे सण, हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं, भरभराटीचं जावं हीच देवाचरणी प्रार्थना. धन्यवाद. सो आज चॅट कॉर्नरवरती वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढच्या शनिवारी भेटणार आहोत वेगळ्या कलाकारासह. दिवाळी संपेल मात्र चॅट कॉर्नरवरती एक वेगळा कलाकार तुमची वाट पाहत असेल. एक छोटासा ब्रेक आणि इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.